ॲग्री डॉक्टरच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या वरवटी गावचे युवा उद्योजक प्रगतशील शेतकरी बालाजी शिवरतन मुंडे म्हणजेच बालू अण्णा यांच्या बंदिस्त कोंबडी आणि शेळीपालनला भेट देणार आहोत। परळी अंबाजोगाई रोडवरती अगदी हक्केच्या अंतरावर असलेले आपल्या अण्णांचे हेच ते हाऊस विथ फार्म हाऊस। धिप्पाड देह, दूरदृष्टी आणि एकदम कडक पर्सनॅलिटी असलेले हेच ते विवाहित अण्णा। एक भव्य असे शेड उभारून आणि चौकून जाळी मारली आहे त्यांनी। त्यात बंदिस्त प्लस मुक्त संचार, गावरान, शेळीपालन आणि कोंबडी पालन केले आहे। आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे नजर फिरवली, सगळं पाहिलं आणि मधून मग आपल्या बालाजी अण्णानं दरवाजा लावून घेतला। मग आम्ही जे काय आपलं पोल्ट्री डिपार्टमेंट आहे तिकडे मोर्चा वळवला। पोल्ट्री डिपार्टमेंट मध्ये एंट्री केली। इथं विक्रीसाठी तुम्हाला गावरान अंडी पण मिळतील बरं का। तेलाच्या पात्राच्या डब्यात अण्णानं कोंबड्यांना अंडी घालण्याची व्यवस्था केली आहे। ही खूड झालेली कोंबडी आहे, पण खूप उन्हाळा असल्यामुळे तिला पिल्ल काढण्यासाठी अंड्यावर बसू शकणार नाही। तिला हात जरी लावला तरी कोंबडी उठणार नाही। या ठिकाणी कोंबड्यांना खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी लाल भांडे पण दिसत आहेत। त्याचबरोबर यांना जे काय उड्या वगैरे टाकण्यासाठी लाकडांची पण व्यवस्था केलेली आहे। मग यांना बालू अण्णानं खायची व्यवस्था केली। एका ठिकाणी टाकून हे भागणार नाही म्हणून 2-3 ठिकाणी यांना खायला टाकलं। प्रत्येक ठिकाणी यांची खाण्यासाठी झुंबड होती। यांची सर्व खाण्याची व्यवस्था वगैरे केली आणि आम्ही मग आमचा मोर्चा जो आहे ते काही शेळीचं डिपार्टमेंट आहे, गोट डिपार्टमेंट, तिकडे वळवला। येथे शेळ्यांची छोटी छोटी पिल्लं म्हणजे पाट बकर यांना खाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आपण पाहू शकता। येथे शेळ्यांसाठी गव्हाण पण आहे, पण यांची काही आगावकारती गव्हाणीत जाऊन खातात। हे सर्व पाहून आम्ही शेडच्या बाहेर निघालो। येथे सुरक्षा प्रमुख टॉमी पण बाहेर बसलेला दिसतोय। बाहेर असं मस्त वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणी अण्णाच्या दुसऱ्या मजल्याचं पण काम चालू आहे। अण्णा मक्याच्या प्लॉट मध्ये घुसले आणि डायरेक्ट मक्का उपटायला सुरुवात केली। लोक विळ्याने मक्का कापतात, पण डायरेक्ट अण्णांनी हाताने उपटायला चालू केली। इसी को अण्णा पॅटर्न बोलते हैं। सूर्य मावळतीला जात असून एकदम मस्त वातावरण झालेले आहे। नंतर ही मक्का घेऊन आम्ही शेड मध्ये गेलो आणि शेळ्यांना खाण्यासाठी गव्हाणीत टाकली। शेळ्यांनी मस्त खायला सुरुवात केली। खाताना एकमेकां मस्त आनंद घेत होत्या। तेवढ्यात हे चंगू मंगू इकडे कुठं निघाले। तिकडे यांचे पिल्ले खात होते आणि इकडे यांच्या या माता खात होत्या। यांचा मस्त खाण्याचा कार्यक्रम मस्त चालू होता। हे सर्व पाहिलं आणि म्हटलं या ठिकाणाहून आपण निघून जावं। आम्ही गेलो थेट छतावर। बघा हे अण्णा, माऊली आणि गणेश या शिवरत्न भाऊंच्या त्रिरत्नांच्या साम्राज्याचा नजारा। बायोगॅस, भव्य शेड आणि हे छत, आणि हो हे सर्व CCTVच्या अंडर आहे। तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये जे अण्णाचं साम्राज्य पाहिलं ते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।